ठीक आहे ताई, मी जाते आणि त्यांना सांगते. तू बघ, ते खूप खुश होते. मी जाते आणि बोलते. हा, त्यांच्याशी बोलते मी. ठीक आहे. आरती, हे काय केलेस? डेव्हिड सर, तुझी पार्टी संपली. सर, ते मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. You are pregnant. हा, आपलं बाळ. Hey, congratulations. सर, तिथे चाळीत जेव्हा सगळ्यांना कळलं ना, सगळे म्हणाले की हे पाप आहे. शोभाताई पण मला हे म्हणाली की हे कोणाचं पाप आहे. मी पण सांगितलं की हे पाप थोडी नाही, हे तर आमचं प्रेम आहे. मग शोभाताई मला म्हणाली की एकतर आपण दोघं लग्न करू, नाहीतर इथून पळून जाऊ. मी पण सांगितलं, पळायचं कशाला, लग्न करू ना, करूया ना मॅरेज. Yes. तू आज जा, मी येतोच. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? राईट, सरप्राईज. राईट. तुम्ही हॅपी आहात ना? व्हेरी हॅपी. किती चांगली न्यूज दिली आहे. राईट. तुझा मी येतो. काकी, शांत व्हा तू, सगळं चांगलं होईल. शांत व्हा. आणि काय माहित, आरतीजी जे सांगतायत ते बरोबर असेल, ते त्या दोघांचं प्रेमच असेल. तुम्ही शांत व्हा, सगळं चांगलं होईल. चला घरी जाऊया. नाही रमा, मी चाळीत परत नाही जाणार. मी माझं काय तोंड दाखवणार? तिथं सगळेजण खूप प्रश्न विचारतील आणि माझ्याकडे त्याचं उत्तर एक बी नसणार. मी नाही जाणार रमा. काकी, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत. आपण एक कुटुंब आहे ना, कुटुंब सुखदुःखात साथ नाही देणार तर मग कोण देईल? चला उठा तुम्ही. नाही रमा, नाही जाणार. काकी, तुमचा मुलगा दीपक, तो वाट बघत असेल तुमची चाळीत. चला. आणि तुम्हाला भीमभावन बाबांवर बी विश्वास आहे ना? तुम्ही काळजी नका करू, ते काही ना काही रस्ता काढतीलच. तुम्ही चला फक्त. या, उठा. चला. बरोबर तर बोलले होते शोभाताईला की डेव्हिड सर माझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणून तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी प्रेग्नंट आहे, तर माझ्यासाठी सरप्राईज आणायला गेले. माहित नाही काय सरप्राईज आणतील. डार्लिंग, सरप्राईज. मी म्हणालो होतो ना की मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणत आहे. हे आहे तुझे सरप्राईज. हे काय सरप्राईज आहे? औषध. औषध? येस. याला पी म्हणजे बाळ पोटातच मरून जाईल. काय? सगळी अडचण संपेल. तुझ्या चाळीतली म्हणत होते ना की हे पाप आहे. So let's finish this. हे काय बोलताय तुम्ही डेव्हिड सर? हे आपलं बाळ आहे, असं कसं पोटात संपून जाईल? डोकं खराब झालंय तुझं. तुला काय वाटलंय तुझ्यासारख्या जंगली मुलगीशी मी प्रेम करेन, लंडनला घेऊन जाईन? अरे, प्रेम करण्यासाठी काही गोड गोष्टी कराव्याच लागतात. मी सुद्धा केल्या असतील.
याचा अर्थ हा नाही की तू त्या शब्दांना जोडून माझ्याकडे येशील आणि म्हणशील आपलं बाळ, आणि मी आनंदाने नाचेन, पार्टी करेन. Get lost! डेव्हिड सर, असं नका बोलू. Listen, असेच, ठीक असेच मी तुझ्या आधी 3 आणखी मुलींशी म्हटले होते. दोघींनी माझे बोलणे ऐकले आणि मी त्या बदल्यात त्यांना काही पैसेही दिले, आणि त्यांनी ते औषध पिऊन मुलं देखील मारून टाकले. एकीने 2 दिवस नाटक केले, पण नंतर तिलाही ऐकावे लागले. पुढची तू आहेस, विचार कर. नाही 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 डेव्हिड सर, मी बाकीच्या सारखी नाहीये. मी तुमच्याशी खूप प्रेम केलंय, खूप जास्त. ऐक माझे बोलणं. जोपर्यंत तू माझे बोलणे नाही ऐकणार तोपर्यंत तू इथेच राहणार. नाही जायचं. Get lost. डेव्हिड सर, डेव्हिड सर नाही. डेव्हिड सर, डेव्हिड सर, माझं ऐकून घ्या. डेव्हिड सर, सर. डेव्हिड सर, दरवाजा उघडा. डेव्हिड सर, डेव्हिड सर, दरवाजा उघडा. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं डेव्हिड सर. डेव्हिड सर. आई, मावशी सापडली काय? त्या सकाळी येतील. आता त्यांना जाऊ दे. कोणी जेवणार नाही. सगळे जा आपल्या घरी. दीपक, ही काय पद्धत आहे? भीम दादा, मी सांगितलं होतं ना, मला नाही साजरा करायचा माझा वाढदिवस. घरी आलेल्या पाहुण्यांशी अशा प्रकारे बोलतात का? भीम दादा, मी एवढा पण लहान नाही की मला काही नाही करणार. मला सगळं कळतंय. मला माहितीये माझ्या मावशीच्या पोटात कोणाचं तरी बाळ आहे. ते पण तेव्हा जेव्हा ते बिन लग्नाची आहे. असलं बाळ पाप आहे भीम दादा. तेव्हापासून तुम्ही हेच बोलत होतात ना. खूप झालं दीपक, बस झालं. हे काय लावलंय? मावशी अशी आहे, मावशी तशी आहे. बघ, तुला काहीही अधिकार नाही कोणाचं मूल्यांकन करण्याचा. आणि जर स्वतःला एवढा मोठा समजत असशील ना, तर आधी परिस्थितीनुसार शांत राहायला शिक दीपक. घडलेल्या घटनेच्या प्रभावावर प्रतिक्रिया देण्याआधी त्याच्या मागे जे कारणं असतात त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर, ना फक्त उठायचं आणि निर्णय ऐकवायला जायचं. भीम दादा, हे जर तुमच्या मावशी सोबत झालं असतं तेव्हा तुम्हाला कळलं असतं. सांगायला लय सोपं वाटतं. अरे, बघा, जेवण तयार आहे. तुम्ही सगळे जेवून घ्या. जर तुम्ही लोक जेवण जेवला नाही तर सगळं जेवण टाकावं लागेल. हा, तसं बी आम्ही सगळे कुठं पळून चाललोय? आम्ही तर शेजारी आहे ना. हे बोलणं ऐकवणं तर चालूच राहील. हो, तुम्ही जेवण करून जा.
हितेश भाऊ, अहो लोकांनी सांगा की इथंच थांबा आणि जेवण जेवणच जावा, नाहीतर या लोकांच्या नादात आपल्यासनी पण उपाशी राहावं लागल. नाही नाही नाही, मी अन्नाचा अपमान होऊ देणार नाही. काय जनार्दन? होय, चला जीवूया. बरं, हा, ठीक आहे. काका या. उघडा, कोणी आहे? दरवाजा उघडा, उघडा, दरवाजा उघडा. सर, 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 तुम्ही तर मला लंडनला घेऊन जाणार होतात ना? बस, चहा बनवलाय तुझ्यासाठी. याला पिऊन घे आणि नंतर ते औषध पण पिऊन घे. नोकरीवरून नाही काढणार तुला. जसं चालू आहे तसं चालू दे. तिथे प्रश्न आहे तुझ्या त्या बेकारच्या चाळीतील लोकांच्या बोलण्याचा. कोणी काय नाही बोलणार. मी वाचन देतो. पुन्हा एकदा विचार कर. नाही सर, नाही, प्लीज प्लीज असं नका बोलू. मी बाकीच्यासारखी नाहीये सर. जेव्हा जेव्हा तुम्ही मला सर्वात ब्युटिफुल मुलगी म्हटलं ना, मी तेव्हा तेव्हा तुमची वाईफ होण्याचं स्वप्न बघू लागले. त्याच्यानंतरच मी इंग्रजी शिकू लागले आणि तुम्हा लोकांसारखी बनून राहू लागले. मी हळूहळू सगळं शिकून घेईन सर, पण मी अजिबात रानटी नाही राहणार. तुमच्यासारखीच होईन, तुमच्यासारखीच होईन सर. चहा चांगला बनला आहे तर बडबड बंद कर. पिऊन घे. मी एकच गोष्ट सारखी सारखी नाही सांगणार. जे केलं आहे त्याच्या बदली पैसे देत आहे, इतके की जीवनभर सुखी राहू शकते. नाही सर, मी बाजारू नाहीये. तू नाही सुधारणार. तू ओरडत बस. सर माझं ऐकून घ्या. सांगायचं नव्हतं, पण जोपर्यंत तू माझं बोलणं नाही ऐकणार तू इथून नाही जायचं. सर माझं ऐकून घ्या. बघतो की कोण वाचवताय तुला. चाल. नाही नाही नाही, मला नाही जायचं, मला नाही जायचं. मला असं वाटतंय की आपल्याला देखील आरतीजींकडे गेलं पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे आणि गरज पडली तर त्यांची मदतही केली पाहिजे. नाही, काय गरज नाही भीम दादा. मावशीने पाप केलंय आणि पापी माणसांना मदत नाही, शिक्षा द्यायला पाहिजे. दीपक, काल तू मला विचारलं होतंस की जर आरतीजी माझी मावशी असती तर तेव्हाही मी तेच केलं असतं. एक गोष्ट समजून घे दीपक, इथे प्रश्न आरतीजींचा नाहीच आहे किंवा कोणाच्याच मावशीचा नाहीये. शिवाय आपण प्रश्न त्या लोकांना विचारला पाहिजे जे प्रत्येक वेळी चारित्र्याचं प्रमाणपत्र फक्त स्त्रियांना मागितलं जातं.
आणि अशा लोकांच्या प्रश्नांनी जखमी बायकांसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. मी, तू, आपण सर्वांनी लढलं पाहिजे. मी फक्त तेच करतोय. जर तू माझ्यासोबत येतोयस तर ठीक आहे, नाही तर काही हरकत नाही. शोभा काकू, रमा, चला. असं इथं उभं राहून काय बघताय तुम्ही? थांबवा आपल्या लेकाला, नाहीतर त्याला शिक्षण बिक्षण सोडवून त्याला समाजसेवेत लावून टाका. जिजाबाई शांत हो. आणि ताई तुम्ही या चाळीतल्या भिंतीवर लिहून टाका की कोणाला कुठं कवा काय बी अडचण असल तर सरळ या चाळीत या. इथं एक भीम नावाचा माणूस राहतो जो कारण बिनाकारण सगळ्यांसाठी लढत बसतो. तर मग ज्याच्या संग लढायचं आहे तो साधा माणूस असू दे, नाहीतर इंग्रज सरकारचा मोठा अधिकारी. जिजाबाई, कमीत कमी एक बाई आहेस म्हणून एका बाईची मदत करायला गेलेल्या भीमचं कौतुक कर. जर नाही करू शकत तर गप्प बस. तुम्हाला दिसत नाहीये, तुमचा पोरगा परत आपल्या समद्यांना कुठल्या तरी मोठ्या अडचणीत पडायला निघालाय. अजून सांगते, थांबवा त्याला, नाहीतर लई वाईट होईल. अहो, उघडा ना हा दरवाजा. दरवाजा उघडा, फक्त दरवाजा उघडा. What is happening? कोण आहे तिथे? येऊ द्या त्यांना. कशाला ओढत आहात? साहेब, आरती कुठे आहे? कोण आरती? त्याच आरतीजी ज्यांचा हात धरून तुम्ही जबरदस्ती गाडीत बसवत होता, त्यांचंच नाव आरती आहे. मालकाला सगळ्यांची नावं लक्षात नाही राहत. आता लक्षात आलंय ना? मग सांगा आम्हाला, आरतीजी कुठे आहेत? आरती कुठे आहे हा प्रश्न तर मी तुम्हा लोकांना विचारायला पाहिजे. काल रात्री गेली होती कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला, अजून पण नाही आली. कुठे आहे आरती? साहेब, असं नका बोलू, ती तुमच्याकडेच येत होती. पण आलीच नाही. साहेब, अर्ध्या रस्त्यापर्यंत तर ती आमच्या संगच होती. ती तुमच्याकडेच आली असेल. सर, तुमचं प्रमोशन लेटर आलंय. ती माझ्या जवळच असली पाहिजे हे तुम्ही इतक्या कॉन्फिडन्सने कसे सांगू शकता? कारण ती काकी, धाडस करा आणि सांगा. कारण ती तुमच्या बाळाची आई होणार आहे. How dare you? बाळ? कुणाचं बाळ? तुमचं बाळ, सर. आणि ह्यामुळेच आरतीजी तुम्हाला बोलायला येत होत्या. I don't know की ती कुठे आहे. आणि तुम्ही सगळे विचार कसे करू शकता की मी एका इंडियनशी प्रेम करेन? आणि याच्या पुढे जर तुम्ही काहीही बोललात तर प्रत्येकाची खात्री उधळून टाकेन.